ब्रॉट टू यू बाय विगार्ड। खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे। पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये जो आहे तो पावसाळा लागला आणि त्यानंतर शेतकरी आपल्या शेतामध्ये जे आहे ते पेरणी करणार आहे। त्यापासून जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये जे आहे ते बी बियाण्याचे दुकाने जे आहे ते विक्रीसाठी सज्ज झालेले आहेत। आपण बघू शकतो का बियाण्याच्या दुकानामध्ये आणि या ठिकाणी विविध व्हेरायटीच्या ज्या आहेत त्या कपाशीचे बियाणे विक्रीसाठी लावण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मागील वर्षीच्या तुलनेत 15 रुपयांची वाढ जी आहे ते कपाशीच्या बियाण्यामध्ये झाली आहे। काही बियाणे असे आहेत कपाशीचे की त्याचा आता बाजारपेठेमध्ये जे आहे ते खरीप हंगामापूर्वी शॉर्टकट झालेला आहे। बियाणं ते मिळत नाही, त्यामुळे अनेक भागात जे आहे ते गर्दी होत आहेत शेतकऱ्यांची विशिष्ट बियाण्याकडे। ते मिळत असल्यानं दुसरं बियाणं सध्या शेतकरी खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। काय सांगणार, खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे। काही बियाण्यांचं जे आहे ते तुटवडा देखील जाणवतोय कपाशीच्या विशिष्ट बियाण्याच्या। काय परिस्थिती बाजारपेठेत आहे? बाजारपेठेची परिस्थिती फार वाईट झालेली आहे। एक तर जे नामांकित काही बियाणे आहे त्यांची कंपनी अजित सीडचं 155, अजित 155 त्याची कंपनीने असं लेटर टाकलेलं आहे जसं ग्रुपवर फिरलेलं आहे की बा आमच्याकडे भरपूर बियाणं उपलब्ध आहे, पण जे काही जरी दुकानदार म्हणा किंवा काही त्याचे जे कसं त्यांचा जो स्टॉक जो आहे तो काही वर आलेला नाही आणि त्याची रेट अतिशय भयानक परिस्थिती त्या बियाण्याची झालेली आहे त्याची समजा आहे। आणि बाकी काही कंपनीचे जे बियाणे आहे त्याची पण परिस्थिती तशीच आहे की ज्याची शेतकऱ्याकडे कल आहे, त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांनी काही त्या बियाण्याबद्दलचे अनुभव आहे, असे बियाणे शॉर्ट उरल त्यासाठी सगळ्याच ठिकाणी सगळीच अशी हे चालली आहे। तर शासनाने किंवा कोणत्या पण अधिकाऱ्याने एक तर त्यावर एक करायचं किंवा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या दुकानाला किती स्टॉक तुम्ही उपलब्ध केलेला आहे या ठराविक बियाण्याचा। ज्या ज्या प्रसिद्ध जसं अजित 155 आहे, USA 70 आहे, आणखी पंग आहे, कबड्डी आहे, ज्या ज्या पराठीच्या ज्या बियाण्याच्या ज्या तुम्ही किती दुकानाला कोणत्या दुकानाला अमरावती जिल्ह्यातला कोणता स्टॉक तुम्ही किती दुकानाला किती माल पाठवलेला आहे हे जर काही पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा तुमच्या अशा वाहिनीच्या माध्यमातून जर हे प्रकाश होत आला तर कमीत कमी शेतकऱ्यांना किंवा लोकांना माहित तरी पडेल की दुकानाकडे या दुकानदाराकडे संदर्भ या दुकानदाराचं एका नावाकडे इतका माल अजित 55चा मिळालेला आहे। तर शहरात अशा जर गोष्टी शहरामध्ये तालुका प्रेसून सगळ्या शेतकरीची आता या एवढ्या मोठ्या तपत्या उन्हात सगळ्या शेतकऱ्याला जो प्रॉब्लेम चालू आहे या प्रॉब्लेमसाठी जर असं काही जरी तुमच्या माध्यमातून वाहिनीच्या माध्यमातून असं जर तुम्ही जर आवाहन केलं की किती स्टॉक कोणत्या याला किती स्टॉक गेलेला आहे त्या जिल्ह्यात, सदर जिल्ह्यात, तालुक्यात, छोट्या छोट्या गावात की या दुकानाला इतका स्टॉक आलेला तर तुम्ही पेपरमध्ये जर लोकल पेपरमध्ये यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर तुम्ही दिलं आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळं वेगळं सगळं माहित पडून जाईल। तर त्यामुळे कमीत कमी लोक शेतकरी हे तर विचार का तुम्हाला एवढा माल आलेला आहे मग तुम्ही आम्हाला देऊन का बरं नाही आले, अशा काही गोष्टीचा त्याच्यामुळे या सदर बियाण्याचा आणि या सध्याच्या ज्या कपाशीच्या बाबतीत तर फारच सगळ्यांना त्रास। नक्कीच आपण बघू शकतो काही विशिष्ट बियाण्यांचा जो आहे तो कपाशीच्या बियाण्याचा तुटवडा सध्या कृषी बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळं कृषी विभागाने जे आहे ते प्रत्येक दुकानाला किती स्टॉक दिला त्या बियाण्याची याची माहिती दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। काही दिवसातच आता खरीप हंगाम सुरू होणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची बियाण्यासाठी जी आहे ती बाजारपेठेमध्ये लगबग पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।